डॉक्टर राजेश आणि म्हातारा. डॉक्टर राजेशची कोकणात बदली होऊन 2-3 दिवस झाले होते. कोकणातल्या सरकारी दवाखान्यात त्याची क्लास 1 सर्जन म्हणून निवड झाली होती. राहायला सरकारी घर मिळाले होते, पण ते बाजार पेठेपासून दूर 2-3 किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्त्यात अधेमध्ये इतरही घरं आणि वस्ती होती, पण फार तुरळक. एके दिवशी राजेशला दवाखान्यात इमर्जन्सी केस आली होती, त्यामुळे त्याला निघायला खूप उशीर झाला. जवळ मोटारसायकल होती, ती घेऊन तो घरच्या रस्त्याला लागला. दवाखाना आणि घर असे जवळपास 5 ते 6 किलोमीटरचे अंतर होते. राजेश मोटारसायकल घेऊन निघाला आणि त्या निर्जन रस्त्यावर आला. आजूबाजूला खीर वातावरण आणि भयान काळोख पसरला होता. मोटारसायकलच्या हेडलाईटच्या प्रकाशात राजेश हळूहळू चालला होता. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूने काहीतरी सरपटत त्याच्या मोटारसायकल समोरून उजवीकडे निघून गेले. तसा राजेशचा तोल ढासळला आणि तो खाली पडला. त्याने चपापून इकडे तिकडे नजर फिरवली. काय होते की आपल्याला भास झाला. उठून त्याने मोटारसायकल सरळ केली आणि सुरू करू लागला, पण मोटारसायकल चालूच होईना. राजेशला दरदरून घाम फुटला होता. आता काय करावे? आजूबाजूला कोणीच नव्हते. मदत मागण्यासाठी ना कुणी मनुष्य होता, नाही आजूबाजूला एखादं घर. काय करावे असा विचार चालू असतानाच मागून एक थंडगार हात राजेशच्या खांद्यावर पडला. हृदय गोठणे ही काय अवस्था असते ते राजेशने पुरेपूर त्या क्षणी अनुभवले. हळूच त्याने मागे वळून पाहिले. एक साठीचा इसम त्याच्यासमोर उभा होता. उंचपुरा, मजबूत शरीरयष्टी आणि तितकेच राकट डोळे. माझी बायको खूप आजारी आहे, मला मदत करा. कोण तुम्ही आणि कुठे राहता? राजेशने चाचरत विचारले. मी रंगा वेताळे. तितकेच थंड उत्तर. डॉक्टर, माझ्या बायकोला खूप ताप भरलाय. डॉक्टरांची खूप गरज आहे. तुम्ही माझ्यासोबत आलात आणि तिला तपासलात तर? हो नक्कीच. चला. मूळचा मदत करण्याचा स्वभाव असलेला राजेश ओढेवेढे न घेता लगेच तयार झाला. चला म्हणून तो इसम रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे चालू लागला. राजेशने गाडीची चावी काढून घेतली आणि त्याच्या मागून तो चालू लागला. वाट्यात त्याने काही जुजबी प्रश्न केले, पण काही प्रतिसाद मिळाला नाही. तो इसम भराभर पुढे चालत होता. पायवाट आता संपली होती. पुढे घनदाट झाडी दिसत होती. राजेशच्या मनात अचानक भीतीची एक कहर उसळली की वाट तर जंगलात जाते. अचानक राजेशच्या पायाजवळून काहीतरी सरपटत पुढे निघून गेले. ते थेट इसमाच्या पायाला भिडले. इतका वेळ राजेशच्या हा प्रकार लक्षात आला नव्हता. त्या इसमाचे पाय शरीराच्या विरुद्ध दिशेला वळले होते आणि तो थेट पुढे चालत होता. राजेशने डोळे विस्फारले. भीतीने त्याच्या मानेवर केस ताठ झाले. गर्भगळीत होऊन तो तेथेच उभा राहिला आणि तो इसम पुढे चालत चालत एका झाडीमागे गुडूप झाला. राजेश धडपडत पळत त्याच्यासमोर मोटारसायकल जवळ आला. थरथर त्या हातांनी त्याने चावी लावली. 2-3 झटक्यात मोटारसायकल सुरू झाली आणि तितक्यात डावीकडून आवाज आला, आज वाचलास, आणि भयंकर शांतता पसरली. थँक्स फॉर वॉचिंग.